होय. रणू काय होणार? हां मग हा बघ आहे का पाणी काय किती आहे डोळ्याला? रडू नका. चला उठा दवाखान्यात जाऊ जेवण करू. उठ. नमस्कार मित्रांनो, कशा आहोत तुम्ही सगळेजण? तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही सगळं घर बांधलं, सगळं झालं अचानक. सगळं व्यवस्थित चाललं होतं, सगळं ओकेमध्ये. आणि साक्षी पण सगळं चांगलं होतं. पण अचानक रात्री पण सगळं चांगलं होतं. साक्षी हसवून खेळून आम्ही आणि म्हणजे काही झालेलं नव्हतं. साक्षीला रात्री आम्ही जेवण केलं. व्हिडिओ पण मी टाकला होता इंस्टावर पण, यूट्यूबला पण. रात्री पण ती जे कुठत होती ती मसाला ही म्हणून असा व्हिडिओ बनवला होता. तेव्हा पण काय नाही, पण अचानकच काय झालं काय नाही मला कळान झालं आहे साक्षीला की मी जेवण करतोय. म्हणजे मी जेवण केलं सकाळी, मला साक्षीला जेवण करतो. आत्ता साक्षीने घास खाल्लेला नाही अजून. तर किती वाजले आता ही बघा, साक्षी मध्येच आहे झोपलेली अजून, सकाळपासून झोपलेली. सकाळी आंघोळ ही करायला लावली मी आणि जेवण कर म्हणाले. जेवण पण करी नाही, दवाखान्यात पण म्हणते नग एवढं दुखायला लागलं तिचं, सगळी अंगाला ताप आली. आता मी काही पण झालं तर दवाखान्यात नेणार आहे तिला. आता 2 वाजलेत, पण 2 वाजलेत तुम्ही बघा दिवस कुठं आलेला आहे, सगळं ऊन आहे इकडं. तर 2 वाजलेत आणि अजून साक्षीनं एक घास खाल्लेला नाही. नेमकं काय झालं आहे काय नाही मला समजून झालं आहे एकदम. आता लय दिवस झालं साक्षी दुखलं पण नाही आणि अचानकच आता ताप, बोलाय पण येणं झालं आहे, एकदम असा घसा बसला टाईप आवाज पण यायला लागला आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतो, साक्षीकडे जातो. साक्षी काय सकाळी पण उठान झाली. तिला आईनं पण बोललेलं जेवायला, मी पण बोललेलं आणि मला पण नाही जीव वाटलं, कारण की साक्षीनं जेवली नाही. साक्षी मला जेवल्याशिवाय घास खात नसते, तर मी पण आज जास्त जेवलो नाही. मी पण 2-4 घास खाल्ले की मला पण जीव वाटलं नाही, कारण की साक्षी आजारी असल्यामुळे. तर आता मी तुम्हाला जातो डायरेक्ट साक्षीकडे. साक्षी बघा अजून झोपलेलीच आहे, सकाळपासून 9:30 वाजल्यापासून झोपली. अय साक्षी, साक्षवा जेवण करा म्हणलं तुला. हा का का भूक नाही तुला? किती वेळ झाला म्हणतोय का जेवण कर जेवण कर. झोपून काय होतंय? सगळी ताप ही किती आली आहे? ऐकायचं का नाही माझं? दवाखान्यात पण चल म्हणतं सकाळपासून. काय काय दुखायले मला सांग यायला. हा काय 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 दुखायला लागले? होय, ताप किती आली आहे? आंघोळ केल्यापासून जेवली नाहीच काय नाही का? करते म्हणली होती ना मला जेवण. अंग दुखायले पुन्हा, सर्दीनं डोकं दुखायले वाटतं. मित्रांनो, आमच्या इकडला बोरचं पाणी बंद झालंय, त्याच्यामुळं बोरचं पाणी नवीन पिण्यात आलंय. उठ, थंड वाजायला मग जेवण करून झोप ना. साक्षी काय ऐकायचं काय तुला? सकाळपासून इथं झोपलीच 9:30 वाजल्यापासून. साक्षी का? उठून बस, उठून बस. हा हा काय काय दुखायले? गरम झालं अंग झालंय सगळं. किती गरम अंग झालंय? दवाखान्यात काय झाली तू? इंजेक्शन नाही देत, इंजेक्शन देऊ नको. मी नाही गोळ्या घेऊन नुसत्या. हा काय नाही ग, घसा बसलाय, सगळं नट दुखायले म्हणतीच. पाणी पिण्यानं झालं काय की का नाही? बोरचं पाणी पिण्यानं झालं ना याचं? बोर पण उठून बस यायला. उठ पिला. हा उठ 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 लवकर, उठून बस. साक्षी
जेवण करायचं असं कवर पण बसायचं. हां होय होय. जेवण करायचं आणि कवर पण बसायचं. आज आता आता कवर टाकणार आहे असं. हा झोप येतच असते ग, दुखायलाच जीव वाटत नाही. जेवायचं थोडं. काय म्हणतोय? असं कवर बसणार आहे. जास्त वाढलं तर पण रात्री काय करायचं? आज रात्री तवायचं का तवाची म्हणे? हां हां आज आज आहे तर उठ मग जेवण कर. मी बी नाही जेवण केलं जास्त तुझ्यामुळं. काय करू इंजेक्शन देत नाहीत आपण, गोळ्या औषध आणून. जमतंय की. ताप बघ किती आली. ताप येणं चांगलं नसतंय. हस नका. हो डोळ्यात पाणी दुखायचं तर मग जास्त दुखायचं ना. हा बघा ही असलेलं ऐकत नाही, त्याच्यामुळे माझं डोकं हलतंय. रडून काय होणार आहे? होय रडून काय होणार? हां मग बघ आहे का पाणी? काय किती आहे डोळ्याला? रडू नका. चला उठा दवाखान्यात जाऊ, जेवण करू. उठ. रडून काय होणार आहे? हे असं ऐकत नाही, त्याच्यामुळे मला पण हे म्हणतं. सगळ्यातून आई मी 2 ते 3 तास येऊन येतो तर येणं झाली. असं पाण्यामध्ये बदल झाला. आमच्या इथं बोर होता, बोर बंद पडला आहे. मग आम्ही जास्त पाणी प्यायला सुरू केलं तर त्या पाण्यामुळं तसं झालेलं आहे. सगळं ताप, डोकं, सर्दी, नरड सगळं दुखायला लागले. पाण्याची सवय नाही तुला. रडून काय होणार तू सांग की. रडू नका दिवस रडायचं नाही. रडून काय होणार आहे काय? हस एकदा. थोडं खा थोडं माझ्यासाठी. हां नर्द दुखतच असते. पाण्यामध्ये बदल झाला की नर्द दुखत असते. आणि नाही खाल्लं ना कसं होईल? जास्त होईल का कमी होईल? हां जास्त नाही खाल्लं तर खाल्लं तर थोडं अंगात ताकद येईल. होय हां काय आहे का? डोळे म्हणून लागले तिचे. गप्पा रडून रडायचं नसतंय. दुःख आता पाण्यामध्ये बदल झालं की मला थोडा थोडा खोकला हे लागला आहे तुझ्यामुळं. तुला तर दवाखान्यात नाही तर मग माझं वाट लागेल. कळलं का? हां कळलं ना? हिला दवाखान्यात नाही तर माझं पण दुखत. मग तुला तर लवकर तुझा इलाज की हा तसं माझं पण राहील. रडू नको बस उठा. चला 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 उठा पिल्या. आता मी येतो, मी जेवण घेऊन चालतो आणि दवाखान्यात जात आहोत. म्हणजे एकदा थोडंफार बरं वाटेल. बाय बाय मित्रांनो. चल जेवण करू. बाय बाय.